सत्याच्या मोर्चाच्या आयोजकांवर कारवाईचा बडगा। बेकायदेशीर सभा आणि पोलीस आदेशांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। महाविकास आघाडीच्या वोट चोरीच्या आरोपांना भाजप उत्तर देणार। आशिष शेलार उद्या पत्रकार परिषद घेऊन ठाकरे बंधूंच्या आरोपांना उत्तर देणार। 6 तारखेला प्रसिद्ध होणाऱ्या मतदार याद्यांवर लक्ष ठेवा। उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश। इमारतीच्या भिंतींवर मतदार याद्या लावण्याचा बैठकीत निर्णय। महापालिकेत शिवसेना ठाकरे पक्षाचा महापौर होऊ दे। मालवणी महोत्सवात उद्धव ठाकरेंचं गारहाण। 2012ला गारहाण घातलं आणि आपला महापौर झाला। उद्धव ठाकरेंनी जागवल्या जुन्या आठवणी। 31 जानेवारीपर्यंत निवडणुका पूर्ण होणार। वळसे पाटलांकडून संभाव्य तारखा जाहीर। कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश। उस्मान धारे उद्या फलटणला जाणार। डॉक्टर महिला आत्महत्येप्रकरणी पोलिसांना जाब विचारणार। परळीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून गुन्हेगारांचं उदात्तीकरण। बबन गित्तेचा फोटो प्रत्येक बॅनरवर लावा। पक्षाच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना फरमान। 30% मतदान मिळवूनही भाजप बिहारमध्ये सत्ता येईल। आमदार उत्तम जानकरांचा मोठा दावा। निवडणुकीत मतदान वळवलं जाणार असल्याचा केला आरोप। राहुल गांधींनी तलावात उडी मारून मच्छीमारांची घेतली भेट। बिहारच्या बेगुसरायमधील अनोखं दृश्य। राहुल गांधींच्या कृतीनं गावकऱ्यांमध्ये उत्साह। अजित पवारांची महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी एकमतानं निवड। 31 पैकी 22 संघटनांचा दादांना पाठिंबा। मुरलीधर मोहोळांच्या पॅनललाही पद मिळणार असल्याची माहिती। महिला वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारत मजबूत स्थितीत। शफाली वर्मा आणि स्मृती मानधनाची तुफान फटकेबाजी, तर जेमिमा रॉड्रिग्ज आणि हरमनप्रीत कौर मैदानात।